जनतरी देखी गुंतले प्रपंची स्मरण हे त्याची त्याशी नाही मनवनी मागे परतले मन घालनीचे रान देखुनिया इंद्रियाचा गाजे गोंधळे ठाई फोडी तसे डोळे अहंकार मनवनी मागे परतले मन घालनीचे रान देखुनिया तुका म्हणे देवा वासनेच्या अटे झाले तळपटे बहुताची तुका म्हणे देवा वासनेच्या अटे झाली तळपटे बहुताची मनवनी मागे परतले मन घालनीचे रान देखुनिया। संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग त्यातून काय म्हणतात थोडं चिंतन करायचं। हे कसंही केलं तर 2 तासात बसत नाही काय नावीला जाऊन बसवावं लागतं पण वडाताण होते। आणि आता म्हातारपणात आमची बी बुद्धी जरा गेर पडाय झटक्यान पडत नाही तो असो जनतरी देखे गुंतले प्रपंची स्मरण हे त्याचे त्याचे नाही। पहिल्या चरणात सांगतात सगळं जग हे प्रपंचात गुंतलेलं आहे त्यांना कसलंही स्मरण राहिलेलं नाही। मनवनी मागे परतले मन घालनीचे रान देखुनिया माझं मन म्हणून मागं परतलं म्हणलं यापासून प्रपंचापासून घालनीचे रान आंबाडा का बडीवलं जोंधळ तरी भाकरी गोड असती पण घुस नसते कायली करते हो का नाही। तसे जगातली विद्वान असोत नाहीतर सामान्य जीव असोत सगळ्यांचा गोंधळाने रखरख झालेले का शांत आहेत। संसार एक घालनीचं रान आहे इथं कोण सुख लागल असं नाही। कुठलाही संसार का इंद्र संसार आहे जगाचा अध्यक्ष आहे तो इंद्र सुद्धा कोण आहे संसार आहे। ब्रह्मदेव संसारी आहे यांना सुद्धा मुक्त भाव असं वाटतंय पण चिंतन करायला वेळ नाही। गावातल्या माणसांना का परमार्थ नको आहे पण वेळच नाही त्यांना। परमार्थ नको असेल तर मग चाललंय कशा देवाची वात गोवाचं पाकिट खिश्या 4 टाक्यावर चालते पाहिजे पण होत नाही अन्य कारण आहे त्याला असो। इंद्रियाचा गोंधळ हे ठाई सगळीच इंद्रिये गोंधळ करीत असतात आपल्या विषयावर प्रत्येक इंद्रिय तुटून पडतं। आंब पिवळं धमक बघितलं आणि त्यातल्या त्यात कोणतरी डाल घेऊन वाटायला लागला तर आम्ही 2 खिशात सुद्धा घालू का हातातल्या आंब्यावर पडतो। ही एक विषय झाला जिभेचा। 10 इंद्रिय आहेत अशी 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहेत। गाव एका चालीन चालावं का दुसऱ्या चालीन चालावं गावात गोंधळ काय तर बामणाची एक पार्टी पाटलाची एक पार्टी पहिल्यापासून आहेच की आता पक्षांच्या पार्ट्या आहेत। पहिल्या त्या अशा ब्राह्मण गावडा गावडा म्हणजे पाटलाला गावडा म्हणायचं पहिलं गाव चालू होते त्याला काय म्हणायचं गावडा असं। फोडी तसे डोई अहंकार तुका म्हणे देवा वासनेच्या अटे
जीव म्हटलं की वासना आहे, वासनेमुळंच तो जीव झालाय. जीव झाल्यावर वासना जाईल काय? नाही, शक्य नाही. तुका म्हणे जीवा देवा वासनेच्या अटी झाली तळपटी बहुताची. म्हणजे वासनेच्या ताब्यात गेला तेवढ्या सगळ्यांचा तळपट झालेला आहे. थोडक्यात सांगतो, मृत्यूलोकात माणसाचा जन्म होणे हे पहिलं भाग्याचं लक्षण आहे. कुठलं? भाग्याचं लक्षण आहे. मृत्यूलोकात माणसाचा जन्म व्हावा. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो. एका एका चरणावर भागवतो आणि प्रमाण सांगू, मग लांबड होत आहे. थोडं थोडं सांगतो. पण हे शरीर मिळत नाही. मृत्यूलोकातलं मानवी शरीर मिळत नाही. ज्यांना महत्व कळले ते मागतात, त्यांना मिळत नाही. मिळाले त्यांना महत्व कळत नाही. कशासाठी जन्म आमचा झालाय हे आम्हाला कळत नाही. म्हणून सांगतोय तुम्हाला, काय नाही कीर्तन कळाना, देवळात जाऊन गप बसायचं. साधूचे संगती कवा डोक्यात घुसलता वा घुसल. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. काय जमलं तर शितर. हे कॉलेजमध्ये जाऊन यातलं काय होणार नाही. आणि शाळा शिकून बी काय होणार नाही. अंगठा उठव त्याला वारकरी राहून जरी भजन केले असा तर सगळी सगळी शास्त्र तुमच्या हातात येतील. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. पुढं माणसं शाळा शिकली असतील महाराष्ट्रातली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याला बोलिवला तो शाळा शिकला था. सगळ्यात जात झट कोणाची? रेडकाची. त्याच्याकडनंही काम केलं. होता कृपा तुमची पसो बोले वेद. संत कृपेला पात्र झाला तर रेडा सुद्धा वेद बोलतोय. ब्राह्मणाची गरज नाही. आणि संत कृपा झाली नाही तर ब्राह्मण असून तरी काय करणार? रामेश्वर शास्त्री हे काय शास्त्री आमच्यासारखे स्वयंघोषित नव्हते. आम्ही सगळे स्वयंघोषित कीर्तनकार आहोत. ना गुरुचा आशीर्वाद ना कोणाचं काय. बरं सांगतो बाबा सांग म्हणतात सांगा सुरू. तसे आमच्यासारखे रामेश्वर भटजी सुद्धा स्वयंघोषित नव्हते. ते काशी विश्वविद्यालयातून शास्त्री ही पदवी रितसर घेतलेली आहे. त्यांना कोण नाव ठेवणार? राजपत्रित मुद्रा आहे त्यांच्याकडे ते शास्त्र आहेत म्हणून. असो लोक काय कसं बी बोलतात, काय बी बोलतात, कशीही वागतात. ज्यांना ज्याची गरज आहे त्याचा सुद्धा पूर्ण अभ्यास करीत नाहीत. गागा भटाला आणा लागला काशीसनं. बाकीच्या महाराष्ट्रातल्या बामणाने शिवाजीला अभिषेक केला नाही. मला सांगा, जगातला एकमेव व्यासपीठ ते आहे कुठलं? मग आता जगातला व्यासपीठाचा जो अध्यक्ष आहे, कुलगुरू आहे, त्याच्या हस्ते छत्रपती हे पद मिळवलेलं बरं का माझ्यासारख्या शेंबड्याकडे मिळवलेलं बरं? खरं सांगा. कसा असा वाटतं तुम्हाला? MA पास झालेल्या माणसाचं पेपर दुसरीच्या माणसानं तपासा हो का नॉन मॅट्रिकच्या? पुढं कुठे MA MA झालेला असावा. MA
PhD झालेला असावा, असं काहीतरी त्याचं शिक्षण वरच्या बाजूवर असावं. काय तसं मागणं कुणी शंकाच विश्वास काढू नये छत्रपती पदाबद्दल, म्हणून गागा भटानं आणलं. खरं ब्राह्मणाचं विरोधक जेवढं आहे ते काय करतात, ही ब्राह्मणं एवढी वाईट आहेत, एवढी का ब्राह्मणाचा पुळका आहे ते मला बी काही कळत नाही. ब्राह्मणांनी ज्या ज्या काळात जसं जसं जग चालतं तसं तसं लिखाण केलेलं आहे. तुम्हाला नको आहे ते खोडा त्यातलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काही चुकीचं लिहिलं आहे काय? तरी पण सांगतो, काही गोष्टी कालबाह्य होतात. कन्यासा सुराशी जाय, तुमच्या गावातल्या किती पुरी मागं परतून बघतात आता, खरं सांगायचं. पुरी मागं बघित नाहीत. आता ती मास्टर ग्रॅज्युएट आहे मुलगी, कोण नवऱ्याला पुढं घालून जाईल काय? मागं बघील? फेर सांगतो यातला. मग भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलीचं लग्न 9व्या वर्षात झालंच पाहिजे. 10वं वर्ष लागलं की वडिलाला कन्यादानाचं पुण्य मिळत नाही. भारतीय कायदा झालाय 18च्यात लगीन करायचं नाही. कारण भारत सरकारच आमचं असं आम्हाला भेटलंय की हिंदूला पुण्य करूच द्यायचं नाही. काय करायचं नाही? काय म्हणता? लग्नानंतर पोर शाळा शिकली का यांच्या बाचा तोटा होतं. मरस तर शिकायचंच. जे लागतंय अडतंय ते शिकून व्यवहार चालवायचा. मग ती काल बाह्य गोष्ट झाली का संस्कृतीच बदलली? न सांगणे भरी बाळा पतीची रूप करी, बोल निमालेवरी अचर्चाते, ही दुसरी ओवी आहे. कुठली? ज्ञानेश्वरीची ओवी. ही ओवी आहे ते मला सांगितलेलं अभंगाचं प्रमाण आहे. आता मुली लहान नसल्यावर, लग्न झाल्यावर हा तुझा नवरा काय, हा तुझा नवरा काय विचाराय थांबतीला का, ह्यो माझा नवरा म्हणून सांगतीला? काय करते? लहान असल्यामुळं, लज्जा असल्यामुळं 4 मुलं आलेली असतात. तुमच्यासारखी वडील माणसं विचार, त्यातला तुझा नवरा कोणता? हा खाली मान घालते ती. हा 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 नवऱ्याला मग मान हलवीत नाही. इतर वेळा मान हलवती, नव्हे नव्हे म्हणून. ती थांबली की ओळखायचं हा तिचा पती. ती तोंडानं सांगत नाही. मग आता ही ओवी सुद्धा कालबाह्य झाली. तसं तुम्हाला कालबाह्य काय गोष्टी वाटत असल्या तर बाजूला ठेवा. कुठं उगाच एकावर बोट ठेवायचं नाही. आलं लक्षात? म्हणून सांगतो सर्वांना विनंती अशी, कुणाचंही कसंही कीर्तन सांगणारा माणूस असला तर तिथं जाऊन बसायचं. काय करायचं? काही तुम्ही खुळी माणसं म्हणता, ती माणसं सुद्धा शास्त्राचं सिद्धांत चांगलं काढतात. ती काय काय वेळेला त्यांच्या हृदयात देवानं ठाण मांडल्यावर तुम्हाला कुणाला कीर्तन सांगता येणार नाही. हे पाषाण सुद्धा सांगील पायरीचं. अवघड असं काय नव्हे आहे काय, असे काही नाही अवघड. आणि देव करील तर काय होणार नाही. काय नोहे करिता तू आता राखे माझी लाज, करिता तुझ नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपले करुणीची साई, करीवाई मजवरी. असो म्हणून सांगतो, ध्यानात असं ठेवायचं, संग सज्जनाचा, उच्चारणामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी असं राहावं.
राम राम सदैवत म्हणा, त्याला का पैसे पडतात? कीर्तनात म्हणा म्हटलं तरी माणसं म्हणत नाही, नाही म्हणून ज्यात येऊन बसली तरी पुण्य आहे. काय जोपर्यंत पहिलं सगळं मळ निघाय नाही तोपर्यंत धुयातच का काय करायचं? काय म्हणता? इसकटायचं कापड, कुठं डाग आहे बघायचं, तेवढ्यापुरता साबण लावून तेवढं झालं तर तोळा लागते का नाही? जोपर्यंत त्याचं शुद्धी चित्तशुद्धी होत नाही पर्यंत कीर्तन कळत नाही. निष्काम कर्मयोगाशिवाय चित्तशुद्धी होणे शक्य नाही. आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय कळत नाही. आणि असत्वापादक आवरण असेल तर 10 वेळा अभंग पाठ केला तर ध्यानात राहत नाही. नाही पुण्य गाठी. सत्व म्हणजे पुण्य. जेही वेचू कोणासाठी, ज्यांना ऐकलेलं ध्यानात राहतं आहे ती आंधळी बी कीर्तन करतात. आणि तुम्हाला डोळ्याच्या माणसांना काही ना काय म्हणता? काकडा 100-100 वर्ष वाखरे आहेत आता आम्ही जगला आहोत. काकडा जर पुस्तक घेऊन म्हणत असतील तर केवढं ध्यान भजनावर आहे. शोकांतिक आहे. वारकऱ्याला 24 तास भजन करायचं एवढं भजन पाठ पाहिजे. कमीत कमी किती? गवळणी 4 पाठ पाहिजेत. मोठ्या 5-5 चरणाच्या पाठ पाहिजेत. प्रसंग पडला तर आवरायचा आहे तर बारकं बी असावं. काय करावं? आता वड्याच्या पलीकडे जाऊन ठेपा घ्यायचा, इथं महिला अभंग संपलाय. मग काय छोटी गवळण म्हणायची वड्या पलीकडे जाऊन, तेवढीच म्हणायची चुटका लावून. आणि ज्या वेळेला रस्त्यानं लांब रचत चालतो त्यावेळेला निवांताच्या 5 चरणाच्या गवळणी काढून म्हणायच्याच उपनिषदांचा अर्थ भरलेला आहे. तुम्ही जुनं शास्त्र बघितल्याशिवाय तुम्हाला मराठी संतांचं कर्तव्य कळणार नाही. कमीत कमी उपनिषदापर्यंतचा अभ्यास करायला पाहिजे. काय सांगतो तुम्हाला आता थोडं. शास्त्र शिकायचं म्हटलं की अध्यासवाद शिकावा लागतो. अध्यासवाद म्हणजे काय? अधिष्ठान आणि अध्यस्थाचं ज्ञान करून घेणं. अधिष्ठान म्हणजे आमच्या भाषेत आधार काय, आणि अध्यस्थ म्हणजे आश्रित. आश्रित अधिष्ठानाच्या आश्रयावर राहतं त्याला काय म्हणायचं? आश्रित. आणि जे आधार देते त्याला काय म्हणायचं? अधिष्ठान. मग कारणाध्यास आणि कार्याध्यास काय थोडकं सांगतो, लक्षात ठेवा. शास्त्र जरा असं हे कठीण पडते पण कळलं तर फायदा होतो. आणि मन लावून ऐकलं तर तुम्हाला कळत नाही असं काय नाही, पण श्रवणच मन लावून होत नाही. निर्गुण निराकार ब्रह्म आहे ते ह्या जगताचं अधिष्ठान आहे. आणि त्यावर संकल्पित माया आहे ती अध्यस्थ आहे. अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. काय असतो? कुठलाही सोन्याचा अलंकार केला तर अलंकारामध्ये विविधता असते काय एकच असतो? सोनं एक असतं पण अलंकार विविध असतात. जग विविध आहे का एक आहे? तिथं सोनाराची कला आहे आणि इथं देवाच्या सोमायेची कला आहे. सोमायेचे आडवस्त्र असं म्हटले ना.
स्वतःची माया जी आहे त्या मायेनं ते अधिष्ठान कळू दिलेलं नाही. मग माया अध्यस्त असतं तर जग कसं आहे? जग कसं आहे? जग कसं मानायचं? माया जर अध्यस्त आहे तर जग कसं मानायचं हे ठरवावं लागलं. एखादं कापड घेतलं आणि त्यावर एक किल्ल्याजवळ असणारं नगर, किल्ल्याचा जात्याला रस्ता घाटातला, असं हे सगळं काढलं चित्र, तर चापसून बघितलं तर तुम्हाला दगड दिसल का हाताला लागल? कसं आहे ते? सफाई कापडच आहे. पण चित्रकाराच्या लेखणीत ताकद अशी आहे, जे सफाई आहे त्याला सुद्धा वाकडी इडी वाकडी वळणं दिलेली आहे. ती कला आहे आणि कलेत फसवणूक आहे. कशात? बर्फ घालून 20 रुपये पेलावर रस पिता का नाही? तुमच्या एका उसाला किती पेल रस पडतोय का मोजलंस? तू मोजलंस काय? एका उसाला 4 पेल रस पडा, पैसे किती झालं? जग मारून ते 2च पेल भरपूर. 10 रुपये ऊस घेते कोण? एक ऊस 10 रुपयाला कोण घेईल? एवढं सुद्धा तुम्हाला कळण आणि अधिष्ठान अध्यस्त काय करतंय? पैसे कमवणे राबूनच पैसे मिळतात का कले नाही मिळतात? काय म्हणता? ऊस सोलायचा, बाहेरची वेळ काढायची, त्याची फिरफिरे करायची, रंगात बुडवायची, असं फिरवलं की पोरं 10 रुपयाला घेऊन जाते का नाही? तिथंच मोडं ना तिकडं. पैसेच करायचे ना, चिपाडाचं इगळा नाही. त्याला कला म्हणतात आणि त्या कलेमध्ये आपण घुरपटून गेलोय. कशात? थाप टाकायच्या. तू जुना माणूस असं काय करावं? जनतरी देखे गुंतले प्रपंची. सांगतो तुम्हाला. आता त्या चैतन्याच्या ठिकाणी काय भासाभास काय आहे? काय आम्हाला हे स्थूल शरीर मिळालंय. या स्थूल शरीरामध्ये एक लिंग शरीर आहे. त्या लिंग शरीरात अंतःकरणाच्या ठिकाणी एक चित्त आहे आणि त्या चित्ताच्या ठिकाणी चैतन्याचा केवळ आभास आहे. रूप नाही. त्याला रूप नाहीच ना, आकार नाही ना. काय आहे तिथं? त्याला चिदाभास म्हणतात. चित्ताच्या ठिकाणाच्या आभासाला काय म्हणतात? चिदाभास. आलं लक्षात? आता तुम्ही न्यायपूर्वक मला असं सांगा, सगळेच जीव तिथं चिदाभास संयुक्त आहेत, ते सगळेच देव आहेत का देव नाहीत? त्या आभासयुक्त चैतन्य आहे. साभास चैतन्य आहे. आभासवाद, अवचेतवाद असं लई वाद आहे शास्त्रात. आभासवाद सोपा आहे म्हणून तेवढा सांगतो. त्याला मानलाय पण शास्त्राने, म्हणजे कोणी तुकोबाराय नाही. निराभासी पूर्ण झालो समलत, निराभासी पूर्ण झालो. निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस.
खंडायचं पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो समरा निराभासी पूर्ण झालो ऐकंड हत्याच पावलं आखंड पावलो सकाळी सूर्य उगवला तर भारतात तेच सूर्य आहे आणि दुसऱ्या राष्ट्रात भारत तरी का थोडा आहे. मग प्रत्येक जण आपापली कामं करतात ती सूर्याच्या प्रकाशात करतात का कुठं मग इतकं सूर्य लागतात का एका सूर्यावर भागतंय काय म्हणतं मग तसं चैतन्य एक असलं तर भागल का नाही असं मला विचारायचं मला. बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशात लोके दिसे चोकडे शब्दाची व्याप्ती तेने पडे अनुभवावी. शब्दाची व्याप्ती तशी अनुभवात घ्या म्हणतात. काय म्हणतात तेव्हा चिदाभास युक्त चैतन्य आहे ते आपलं स्वरूप बघील तर ते मूळचंच मुक्त आहे का मुक्त नाही. आपलं स्वरूप मागं बघील मला कुणाचा आधार आहे हे बघील तर ते मूळचं मुक्त आहे का काय मुक्त आहे. आता मुक्त जरी असलं तरी तेच चैतन्य ज्या वेळेला मनाचा स्वीकार करते त्यावेळेला त्याला वृत्ती म्हणतात. काय म्हणतात त्याला काय म्हणतात मग मनाचा स्वीकार केला मन बुद्धी चित्त अहंकार. बुद्धी जास्त अंतले करीत नाही जे निश्चित केलं आहे ते ठरवून केलं करते. मन संकल्प विकल्पात असतंय काय असतंय ते मन बुद्धीला घेऊन इंद्रियाचं प्रकाशन करतंय आणि इंद्रियाचं प्रकाशन झालं की इंद्रियांना जे जे विषय आवडतात ते तेच जीव करतो का काय करतो सांगा. संसार जो आहे तो तुमच्या माझ्या आवडीचा आहे का देवाच्या. पॅन्ट घातलीस का नाही कसले नॅरो आहे काय त्याच्यात बी बेल बॉटम अमकं तमका आहे का लई भानगडी. गंमत अशी आहे काय ही तुमच्या आवडीची का टेलरच्या. संसार जीवाच्या आवडीचा का देवाच्या जीवाच्या. मग तुम्हाला जे जे संसारात लागतंय ते सगळं देवानं केलंय का खरंय नाही. आईच्या दुधावर कुस्त्या मारता येणार नाहीत म्हणून गाई म्हशी देवाने केल्या. ते दूध प्यायचं आणि व्यायाम करायचा का दूध पिऊन झोपून चालत. पैलवानी करायचं दूध प्यायचं आणि व्यायाम करायचा बरोबर आहे ना. दूध पनीर करून खायसाठी आहे काय दूध खायसाठी आहे काय म्हणता.
किती पनीर खाल्यावर पैलवान होईल? काय म्हणता? हे नासलेलं दूध पनीर म्हणजे ते खाऊन माणसं बाद होतील का पैलवान होतील? मग आम्हाला नासून खायची सवय लागली का देवानं चुकीचा निर्णय दिला? मला असं विचारायचं आहे तुम्हाला. चूक कुठं आहे बघूया. चूक बघणं हा अभ्यास आहे कीर्तनात. आपलं आपण पंचंग बघायचं. बुवा सांगतोय त्यात मी कुठं बसतोय काय, बुवाचं कीर्तन अभंगात बसलंय काय हे बी बघायचं. काय करायचं? गरज आहे याची. तुम्हाला अधिष्ठान सांगून अध्यस्त माया सांगितलेली आहे. हा, तीच माया एका शरीरापुरती असते. तिचं नाव आहे अविद्या. ती सुद्धा मलिन सत्वगुण संपन्न आहे. आरशासारखी आहे, पण धुराटलेल्या आरशासारखी आहे. कसली? धूर नको म्हणून गॅस केलाय ना. घर धुराटतंय, डोळ्याला धूर लागतो, कापड धुराटतात. धुवून बाहेर वाळवायची आणि घड्या घालून आत ठेवायची. घरात धूर चांगला. लक्षात आलं ना? डोळ्यात गेल्याला चांगला. डोळ्यात धूर गेला बायांच्या तर डोळं स्वच्छ होत्यात. 100 वर्षा बाया जगल्या जुन्या तर चष्मा लागत नव्हता. गॅसवर जेवण करून धूर लागत नाही, मग लगेच चष्मा लागतोय. तुमच्या गाडीच्या काचो पाणी मारून फडक्यान पुसायची का सोय आहे डोळ्याला? एक तर अनवानी चालायचं 100 पावलं तरी. खडं रुतलं की डोळं लाल होत्यात, लाल झालं की चाप होत्यात. काय होत्यात? जरा पायाला तेल चोळायचं लयचं. तुम्ही म्हणताय सगळं चुकीचं असं ना. मग आम्ही त्या सोयी केल्या, त्या गैरसोयी काय होतील याचा विचार केला का नाहीच? गैरसोयीचा आम्ही विचार केलेला नाही. उंबऱ्याजवळ गाडी आल्यापासून तुम्हाला आता चालाय जमते का नाही? पुढच्या पिढ्या मला वाटते चालत वाऱ्या करतात, त्यासुद्धा लोक फटफट्यावरच करतात का काही? प्रॅक्टिसच चालायचं नाही, काय करतात? तुमचं आरोग्य चांगलं राहायसारखं तुम्ही 1-2 किलोमीटर चालल्याला रोज बरं का नावा? चलता काय? पहिलं बरं होतं, नांगऱ्या मारतो त्याच्या मागणं चालायचं. ह्या दिवसात हलका कुळव मारायचा, एकाच पायान मारायचा. काय माहित आहे, चांगलं होतं ते. आता घातला ट्रॅक्टर की व्यायाम व्हायला वाव नाही. आणि शरीर व्यायामान चांगलं राहील का नुसतं खाऊन राहील? व्यायाम पाहिजे. नुसतं खाऊन काय करायचं? देवाने काय जग करताना चूक केलेली नाही, पण आमचं वापरताना गाणं चुकलंय. आता स्थूल शरीराशी तादात्म्य पाहून आम्ही पाहिजे त्या गोष्टी केल्यात. बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, करून घालाय, बायको पाहिजे. आता मला तुम्ही असं सांगा, घरात बायकोला विचारूनच घर चालवावं लागतंय काय तुमचं तुम्हाला चालवायचंय? काय म्हणताय? बायकोला विचारायचं. ती सल्ला द्याय शहाणी असली तर बरं, नाही तर
ती बायको शहाणी असली तर बरं, नाही तर आमचा काय म्हणतात तुम्ही बायकोला? तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ, बघा बहीण तुमची गावाच्या बाहेर गाठ पडली, हा दादा मुलाचा लगीन करतो आणि मुलगी तेवढीच दे, तू काय म्हणणार? मालकीनला विचारून सांगतो म्हणणार का? कसं काय म्हणता? कुणी मालकीन केली? कुणी मालकीन केली? मालकानं मालकीन केली. घर आमचं, पैसा आमचा, सगळं आमचं, पण करणं कोणाचं? मागून जेवता घरात का बोलून वाढचे? काय म्हणतं? मग भिकाऱ्यात नाही आमच्यात फरक काय? भिकारी दारात मागच्यात, आम्ही घरात कसं ना मागायचं लागतंय. काय म्हणता? मग इथं विण्याची पाळी घेऊन पुण्य होईल का बायकोचा ऐकून संसार करून पुण्य होईल? पुण्य कुठं होईल? इथं येऊन तासभर कीर्तन सांगणाऱ्यांचं पुण्य होईल असं मी काय तुम्हाला साक्ष देऊ शकत नाही. कीर्तनकाराची माहीत नाही, आम्ही माळकळे हाव, देवाचं भक्त हाव, पैसे कमी होता का सेवा करता, हे त्यांचं त्यासनीच माहिती. तुम्ही काय सांगणार? ब्रह्म प्रमाद हेलाच म्हणायचं. प्रमाद म्हणजे चूक. चूक दाखवीत नाहीत का करीत नाहीत. भ्रम कशाला म्हणायचं? कुलीच घ्यायचं व वाळायचं. चक्र दिसतंय का काय होतंय? एक कुलीत आहे तर गती लागली म्हणजे चक्र दिसतंय. मग चक्र आहे का एकटंच आहे? स्वप्न पडलं तरी एकटंच आहे काही तेवढं भराड आहे सगळं? स्वप्नीची अनेकता केलिया नाही. स्वप्नात एकटाच अनेक झालेला असतो. जागा झाला तर तिथं दुसरी वस्तू असत नाही. बरोबर ना? तसं आत्मस्वरूपानं जाग जर झालं तर हे जग दिसल का? दिसणार नाही. स्वप्नात वाघ पाठी लागला, गडी जागा झाला. आता उठून पडेल का? स्वप्नात असता तर पळाला असता. स्वप्नात पळतो ते सुद्धा चादरीतच काय बाहेर पडून. जे कराय नाही ते केलं असं वाटण्याचं नाव भ्रम. स्वप्नच भ्रम आहे काय? ते एक अवस्था आहे. स्वप्न एक अवस्था आहे, जागृती एक अवस्था आहे, निद्रा एक अवस्था आहे, तुर्या एक अवस्था आहे. महाकारण आत्मस्वरूप कळण्यासाठी तुर्या अवस्था सांगितली. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. हे महाकारणातलं आहे. पण ह्या चारीच्या पलीकड चैतन्य आहे का? ह्या चारीच आहे. चारीच आहे तो आभास आहे. कुठं? जशा चार अवस्था आहेत तशा चार वाणे आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आता स्थूल शरीर वैखरी वाणे, सूक्ष्म शरीर मध्यमा वाणे. कसले? पश्यंती कारण शरीराची वाणी. इकडं पाहायचं
आणि इकडे मध्यमेला द्यायचं आणि मध्यमा वैखरीला द्यायचे, असा व्यवहार तुला त्याचा मी सांगताना तिन्हीच व्यवहार होतोय. आणि याच्या मागं चौथी जी वाणी आहे ती परावाणी ज्ञानरूप आहे, त्या सगळ्याचा आधार आहे. पण मला असा सांगा, जे चैतन्य मूळ आहे तिथं परावाणी सुद्धा चालत नाही. काय नाही, परहूनी परते घर, परहूनी परते परते घर, त्याच्यापेक्षा पलीकड. परे उनी पर वैखरी उनी दुरी, कौशल्याच्या उदरी तोते असे. का पांडुरंगाचं वर्णन करताना ज्ञानोबा आहे म्हणतात, परे ही परते पुरणे कुंटले नव्हते वैखरी कैसेनी सांगे, काय पाया पडू गेले तो पाऊल चीन दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठोमोर आहे नकळे ठकती पडले कैसे, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मजला विलावे जो खोडबुंती घेऊन कुणाची बाळवी आळविल्याने दिसाजो. तिथेही म्हणतात नामदेवरायचं आहे, परे हुनी पर वैखरी हुनी दुरी. ज्ञानोबाराय म्हणतात, परे ही परते बोलणे कुंटले, परावानी सुद्धा कुंठित झाली. म्हणजे ज्याला काहीच नाही त्याचं वर्णन कसं करणार तुम्ही? अनिल वचनेत पाय अखंड बनलेला आहे ज्ञानोबारायांनी, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. नेमकं सांगायचं नाही, सगुण निर्गुण हे क गडी आईने लुगडं नेसलाय, बाई म्हणायचं का गडी म्हणायचं? नेमकं सांगायचं नाही. आलं लक्षात? याला अनिर्वचनेत्व म्हणायचं. गडी आहे माहिती आहे, खरं आता पाताळ नेसला. बालगंधर्व शौराजांना फसवायला
बाईचं रूप घेऊन, स्त्रीचं रूप घेऊन, म्हणजे देखणात होता तसा बायानी लाजावं. पण जुने लोक शहाणे होते. काय होते? आता ते नायकिनीचं रूप घेऊन आलाय, पान खायला दिलं. पान खायला दिल्यावर डबी ठेवली, ती आवळ तोंडाची ठेवली. कसली? मग त्यानं ते बालगंधर्वांना अंगठा घातला. कशा? चुन्या डबीत. बाई बोटान चुना काढती. स्वभाव असतो, स्त्री स्वभाव आहे. काय म्हणतात? ती बोटान चुना काढते ना, अंगठात घातल्या मारली थाप, काढते अंगावरला म्हणणार. म्हणजे गडी आहे हे ओळखलं. आपण राजे फसले नाहीत. त्याला बुद्धिमत्ता म्हणायचं. काय म्हणायचं? बुद्धिमत्तेशिवाय चालत नाही. लक्षात ठेवायचं. नुसतं असं चालत तू काप हात मी कापतो गळ, ओळखायचं. नवरा काय म्हणला गाडीला येताना, मी आलो की गळ कापतो, तू हात कापून ठेव. पोलीस गाडीत होती, म्हणलं माझ्या समोर असं बोलत्या. झेंपर शिवायची होती. सांकेतिक बोलणं कळाय पाहिजे. काय पाहिजे? कळाय पाहिजे का नको? सांकेतिक बोलणं जर कळलं नाही तर तुम्ही काय करणार? अडचण आहे. तसं काही बोलली सांकेतिक आहे शास्त्राची, समजून घ्यायचं आपण. काय मला असं सांगा, तुमचा आमचा आता बायकापुरा संसार रंगलेला आहे. या रंगलेल्या संसारात तुम्ही गरज आहे इतकं राबता काय? गरजेपेक्षा जास्ती सुद्धा राबता. खरं सांगायचं. पदरात काय पडतंय? काय म्हणताय? आपला मुख्यमंत्री करायचा म्हणून शरद पवार इकडे जमावतोय, तळमळतोय. कर्नाटकात DK शिवकुमार आहे. नाव बरोबर आहेत ना माझी? काय म्हणताय? तेवढं माझं डोसकं अजून ताब्यात आहे. ते मुख्यमंत्री कवा व्हायचं, सिद्धरामय्याला कसं बाजूला लावायचं बघते, त्याचा जमाना. मग ठेविले अनंते, ठेविले अनंते. तसंच असून सुद्धा माणसं धडपडत्यात का थांबत्यात? मला असं विचारायचं तुम्हाला, अनुभव विचारायचा आहे तुम्हाला. गरज आहे इतकं आम्ही करतो का गरजेच्या पलीकडे करतो? आता आम्ही पूर्ण गुरपटलोय का अर्ध गुरपटलोय? काय म्हणताय? बर, मी तुम्हाला सारखं सांगतोय, कर्तव्य आहे एवढंच माणसाला करावं लागतंय. काही कर्तव्याच्या काही वेळा पलीकडे जायला लागतंय. हे बघा, शेजारची नवरा बायको दोघं बी अपघातात मेली, त्यांची 2 पोरं घरात उरली. तर आता त्यांना तुम्ही आम्ही भाकरी घालून त्यांना पोट भरत तर सांभाळा पाहिजे का नको? ते काही कर्तव्य आहे का? आता आमच्याकडे आहे का ते? तरी पण धर्म पाळण्यासाठी, शेजार धर्म पाळण्यासाठी ते कर्तव्याच्या पलीकडे जाऊन करावं लागतंय. मी सारखं सांगतोय तुम्हाला, दीपवाळीत बहीण आपली आली तरी बी पाताळ घ्यायला लागतंय, आणि बायकोची आली तरी बी घ्यायला लागतंय. काय म्हणता? खरं मेवणीला पाताळ घेतलं आणि पुण्य लागलं असं कुठं सुद्धा लिहिलेलं वाचाय नाही मी. काय म्हणता? मग आता सांगा, जवळ पैसे नसलं तर इकड तिकड करून सुद्धा आता हे करायला पाहिजे का नको? काय म्हणता? करायला लागतं. याला गुंतवणूक म्हणायची. आता काय म्हणायचे? मग आतापर्यंत काय कोडं सुटलंय काय तुमचं? 99 कोटी भारतीय राजे
मुलगा मोठा झाला की राज्य त्याला द्यायचं आणि आपण वनात जायचं आत्मोद्धारासाठी. तुमची घर सोडायची इच्छा आहे काय नाही मला खरं सांगायचं आता. काय म्हणताय? नाही. राज्य तर आहे तुमच्याकडं, राज्य तर आहे, ते बी नाही. घर सोडायची इच्छा नाही, बरं राहू दे. वाढील ते खाऊन ग बसता का पोरांच्या संसारात ढवळाढवळानी करता? हा काय म्हणता? म्हातारपणी वाढील ते खाऊन काय वाढील ते खाऊन ग बस. आपण लागते तेवढं खायचं, राहिल्याला ताटात राहून दे शेवटी. गप बसता का ढवळाढवळ करता? मग म्हणते ह्या म्हाताऱ्याचं काम नाही सून म्हणते याला नेऊन वृद्धाश्रमात टाक. कुठं? मग असं बाहेर काढल्यापेक्षा आपण काशीला निघून गेल्यावर बरं नव्ह? वृद्धाश्रमात पुण्य होईल, रडत बसायला लागेल का काय होईल? मग त्याच्यापेक्षा आपण घर सोडलेलं बरं. 3, 5, 4 भिक्षा मागायची, 4 धाम यात्रा जमल तेवढं चालायचं. वस्ती करीत 4था आश्रम असाच घालवायचा आता ह्यो. कसा? नाहीतर मग कुचिटक संन्यास. सून घरात आली काय बोलायचं नाही, वाढील ते खायचं, त्यांचं ती काय करतात ते करू द्या. आपण त्या भानगडीत शिकवायचं किती? 10 ते 12 वर्षापर्यंत पोराला शिकवायचं काठी घेऊन. 12 झाली की शिकवायचं नाही. दोस्तासारखं मित्रासारखं बघाय काय करील राखील नाही तर झाली. आता पाकिस्तानवाल्यांनी हटून घेतलंय. आता भारताबरोबर जर युद्ध झालं तर त्यांचं त्यांना ती राष्ट्र एक जागी तर ठेवता येईल काय? एकत्र ठेवता येणं शक्य नाही. भिन्न भिन्न समाजाचे लोक आहेत ते आम्हाला सौत द्या म्हणायला लागल्यात. काय म्हणतात? तुमचं आमचं जमत नाही. तुम्हाला मी लई दिवसापासून सांगतोय, तुमचे भारतातले पुढारी तुम्हाला असं सांगितलं ना, मुसलमानांचा एक धर्म आहे, त्यांची एक जात आहे, असं सांगितलं ना. आमच्या तेवढ्या पोट जाती का? आता तुम्हाला कळले का नाही मुसलमानात निवी जाती आहे तर ते टीव्हीला बसता का नाही? ख्रिश्चनातनी 35-36 पोट जाते आहेत, यांच्यातही 35-36 पोट जाते आहेत. हे त्यांच्या वागण्यावर झालेल्या गोष्टी सगळ्या आहेत. मी काय सांगतो ऐकून घ्या. मग आता गंमत कशी आहे? मानव जात एकच सगळी आहे का भिन्न आहे? तुमचं शरीर कसलं आहे? पंचभूताचं. हाड मांस माती आहे, ही पाण्याचे रोगन रक्त आहे, अग्नी जठराग्नी आहेच, वायू आत बाहेर प्राणवायू आहेच ना. प्राण म्हणतात ते वायूच आहे. योगाभ्यासात त्या प्राणावर विजय मिळणं म्हणजेच योगाभ्यास चांगला आहे. आणि आकाश पोकळीत आहे. पोकळी नाही असं कुठं भाग आहे काय? मडका असलं पोकळी आहे, मठ असला पोकळी आहे, घर असलं पोकळी आहे. जसा आकार असेल भांड्याचा तसं तिची पोकळीचा आकार असतो. हे सगळं देवानं आपल्या स्वरूपातनंच केलंय का वेगळं काय केलंय? आमचं शरीर जे हाडामासाचं आहे हे सुद्धा देवाच्या अंशाचं आहे का कसलं? पंचभूताचं आहे.
पंचभूत कुणी केली? देव म्हणतोय मीच झालो सगळं. यासाठी तुम्हाला सायन्सवाल्यांना सांगतो, सायन्स लई शिकल्यात, बाहेरली बी म्हणतात, देशातली बी म्हणतात, पण सायन्सवाल्यांना एक थेंब अजून रक्ताचा तयार करता आलेला नाही. रक्त हे माणसाच्या शरीरात व्हायला लागतंय. मग खरा इंजिनियर कोण जगाचा? देव का कोण? आमची बुद्धी चालना म्हणून आम्ही देवाला शरण गेलो. तुमचं काय असलं शिल्लक तर तुमचं तुम्ही बघू शकता. मग जयापासून ही सगळं महिमंडळ हे झालं असू दे, पण हे बाहेरचं शरीर आहे हे सुद्धा देवाच्या अंशातलं आहे का कशातलं? आता चंद्र आहे, अमावास्या दिवशी अंधार असतोय, दुसऱ्या दिवशी जरासा चंद्र असतोय, तिसऱ्या दिवशी वाढतोय. असा वाढत वाढत पौर्णिमेला पूर्ण होतोय. तसं तुमच्यातला आत्मा असा काय कमी जास्त वाढतोय का हाय तेवढाच आहे असं मला जरा सांगा. आत्मवस्तू जी मूर्ती आहे ती पहिलीच पूर्ण आहे का मागणं पूर्ण झाली आहे? चंद्रासारखी पहिलीच पूर्ण आहे आणि त्यात अपूर्णता कधी आलेली नाही, येणंही शक्य नाही. वृत्तीत पूर्ण अपूर्णाचा धर्म आहे. कुठं? अंतकरण वृत्तीत आहे. आणि आमच्या वृत्तीला असं वाटतंय पैसे मिळवून आपल्याला सगळी सुख भोगता येतील. काय मग सगळी सुख भोगायसाठी रावणानं शास्त्राचा प्रयोग केला का पुढे तंत्रशास्त्राने वापरलं? तंत्रशास्त्र म्हणजे मांत्रिक, कळलं ना? सगळं सांगितलं बसू. जारण, मारण, विद्वेषण, उच्चाटन असे 4 भाग आहेत त्यात. मनाला वाटेल तेव्हा गुप्त होता येते, मनाला वाटेल तेव्हा प्रगट होता येते, अशा सिद्धी मिळवलेल्या आहेत. 80,000 लग्न केल्यात. प्रत्येक बायकोला राहायला बंगला सोन्याचा आहे. शिपायाला सुद्धा सोन्याचा बंगला आहे. एवढं मोठं ऐश्वर रावणासारखं कुणी सुद्धा पृथ्वीवरच्या राजानं भोगलेलं नाही. लाखां तोळा सोनं झालंय. बायकोला डोरलं मिळायची पण बंगला कुठला बांधतो? पण त्याने हे तपाच्या जोरावर केलंय. आणि अजून जर रामायण मारला नसता तर ते भोत्याचा समुद्र दुधाचा करणार होता. तुम्हाला संघाची गरज नव्हती, मग तिथनंच आणायचं. आणि सोन्याला वास सुगंध फोडणार होता. सोन्याला चमक आहे पण सुगंध पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. प्रतापी राजा आहे तो. कोण? तरी सुद्धा सीतेला बघितल्या भुलला का भुलला नाही सांगा? आता मला असं सांगायचं, रावण भुलला, एवढा ऐश्वर्य आहे तुमचं नि माझं, तर हे सगळा संसार भुलीत चालू आहे का भूल नसून आहे? आम्हाला आता भूल पडली म्हणून आम्ही हे राबताव का भूल पडाय नाही म्हणून? पैशाला काम नाही म्हणून लिपाने जाऊन दुकान घालून बसणारा म्हणून शाना का खुळा? काय म्हणता? शाना. मग आता निपाणीला मोठं दुकान घाला म्हटलं तर
मुंबई दिल्ली बघायची. पैसे मिळवण्यात सुख आहे का निवांत राहण्यात सुख आहे? सुख कशात आहे? बघा, किती श्रीमंत माणूस असला तरी माझं सप्ते का काय घेऊन राबतोय. श्रीमंत आहे तो आणि गरीब पोटाला मिळून जातोय. आणि ह्यासाठी तुम्हाला सांगतो, सगळीच लोक पंगीत झाले का जरे या पोटाकार नेगा पंगील जना. या पोटाकार नेगा पंगील जना. नसरेची माय बाप नाही खरना. नसरेची माय बाप नाही खरना. पुढारा म्हणते एक दया नाही करुणा. पुढारा म्हणते एक दया नाही करुणा. स्वान हे लागे पाठे आशा बहुला. स्वान हे लागे पाठे आशा बहुला. या पोटा कारणे गाधा रूपांगिला जना. नसरेची मायबाप भिके नाही खंडना. पुढारा म्हणती
स्वान हे लागे पाठी. आता मला असं सांगा, प्रत्येक माणसाला श्रीमंत असो गरीब असो दुसऱ्याकडे कायची मागायची सवय का नाही? शेजाऱ्या बाजाराकडे मागून संसार चालू आहे का मागायचं बंद आहे? सगळ्यांना सवय ती. मागणारा भिकारी का कोण? आमचं मागायचं कवा थांबल? जर थांबलं असतं तर राकुंड्यात माणसाने निवड ठेवला असता आम्हाला. आमचं राकुंड्यात निवड ठेवतात का नाही? मागायचं थांबलंय म्हणून का भिकारी आहे म्हणून? तुम्ही मनाला पीळ देत नाही सा म्हणून गाव सुटत नाही. गाव सोडायचं तर मनाला पीळ द्यायला लागतं. गालो पांगी लाज नासी पुढं संसाराची अंधनी दास. म्हणत्याचं का नाही भजन बघतो नाटाचं, म्हणजे म्हणतातल्या ध्यानाचं ते एक तुकडा म्हटलं की 4 बी ध्यानात येतात. ग भजन करी जावा, हे लई संसार चिगडीत बसू नका. मला काहून बायका 2 सोडून गेल्या, काय मला फरक पडला म्हणता? काय फरक पडलाय? आहे तसं आहे ना. बायका होत्या तर पोट मागं होतं. माझ्या मी भाकरी करून काढल्या पोट पुढं आलं. काय म्हणता? मनाला पीळ द्यायला लागतोय काही गोष्टीला. संसाराची अंधनी दासी. 11,000 दास्या दिले त्या कौशल्याला तिच्या बापानं इकत घेऊन, आणि त्यांच्या खर्चासाठी 11,000 गावं दिली ती अंधन. कुणाला? रामाला. जरा ऐकून घ्या. अंधन गेलेल्या दासीला पगार असतोय काय? अंधन इकत घेतली आहे आणि मुलगीच्या स्वाधीन केली आहे. तिने बाजारात माणसं इकत मिळते त्यावेळेला माणसांचं बाजार भरत. त्यावेळेला भरत का आता सुद्धा भरत्यात? आता बी गडी इकत्यात, बाया इकत्यात. हा सांगतो, लक्षात ठेवायचं. तुम्ही लई सुधारल्यात माणसाचं म्हणू नका. तुम्ही तुमच्या टोपल्यापुरता हे समजा काय कळत नाही. आता विकत दासी घेतली, तिला बिन पगारी असती का पगार आहे? तुम्हाला काय काय पगार आहे खरं सांग. तुला काय मालकीन पगार देते? काय म्हणायचं त्याला? त्या दासीतने आमच्यात काय फरक आहे? मिळविल ते बायको पैसे ठेवायचं का खिशात आहे आता? हे ठेवा तिकडे म्हणायचं, हे ठेवा तिकडे म्हणायचं. तुझ्याकडे काय आहे मग? अंगावली कापड आणि ती मोबाईलचं डबडं असलंच असेल. अंधनी दासीचा अर्थ काढून घ्यायचा. अंधन दिलेल्या दासीला पगार नसतोय. तुम्ही आता 4 नोकर असलं, पगार सरकार देणं झालं, संप करता का नाही? तसं तुम्ही घरात संप करता. काय म्हणत? मग आता गुलामगिरी आहे म्हणायची का काय म्हणायचं? मी काय म्हणतो ऐकून घ्या. गप खायापुरता संसार करायचा, निवांत भजन करायला राहिलेल्या आयुष्यात काय करायचं? जमलं तर देवळात, जमलं तर झाडाखाली. देवळातली बी माणसं गावातली मिटिंग करून तिथं बसली. भजनाला तर भजनच करायला पाहिजे हो. तू मागचं काय झालं मग काढलं तर आरती त्यावच व्हायची. स्वभाव आहे हा जीवाचा. मग गंमत अशी आहे, स्वभावाला काय करता येते? काही नाही. आणि कर्मकांडात जीव गुदमरलेला असतो, त्याला काही कळत नाही. तुम्हाला जरा दृष्टांत सांगतो.
आणि चाल देतो मधली. मग काय खून करशील त्यावर आपलं आवरूया आरतीचं बघूया. अजून 2 दिवस आहेच. आणि मी कीर्तनला येतो म्हटलं की माणसं टाळकरी बिळकरी थांबत्यातच. ते आज लांबड होणार मग त्या उद्याला शेवटी जाऊया. गंमत कशी आहे सांगतो तुम्हाला. गाव असं होतं, त्या गावात शाळा बांधाय काढली. काय काय हा देऊळ बांधाय काढली. देऊळ बांधाय काढले आणि शाळेच्या दारावरनं दगडवडीचा तो बेलदार गाडवं 40 भर चांगली वाडी गेलेली होती. खरं दगड फोडाय गडीच गावना. आज तुमची कंडिशन काय आहे? कारखानदारी आहे त्यात माणसं आहेत काय कामाला? म्हणील ते पगार दिला तर माणसं आहेत नाही. तेच बी तसंच झालं. दिवसभर फोडायचं कशी तरी एक खेप आणायचं. कटाळा. गाडवं बी दिवस वाटणार आणि त्यांच्या भरतीचं काम बी नाही. निदान 2 खेपाची वलटा करून दिवसाला एकटंच दगड फोडायचं. आणि थोडा आता मार्च एप्रिल महिना आल्यावर परीक्षा चालू होणार म्हणून मास्तरनं आपलं पोरासने शिकवाय चांगलं चालू केलं. तर चांगले शिकवल्या पोरं खडाखड उत्तरं द्यायला आली. गापक्यान मास्तर म्हणला गाढवानो आता माणसात आल्याचा. काय म्हणला? त्या बेलदारनं तेवढंच ऐकलं. खेप उलटली. मास्तरना भेटला. गुरुजी जाताना ऐकलं म्हणला तुम्ही गाढवाची माणसं करता म्हणून. पोराचं म्हणल्या गाढवानो आता माणसात आले असं म्हणतात. तर माझी गाढवं देतो म्हणला तिची थोडी माणसं करून द्या म्हणला. मला माणसं करून कामाला. ठीक आहे म्हणला. मास्तर बी जरा चॅप्टर होता माझ्यासारखा. आणून बांध म्हणला तुला किती पाहिजे ते. त्यानं 10 गाढवं आणून बांधली. किती एवढी माणसं करून द्या म्हणला. साधारण किती टाइम लागल? 1.5-2 वर्ष लागतील म्हणलं. का तिची बदली होणार होती 2 वर्षात. हो मास्तर म्हणला 1.5-2 वर्ष तर लागणार बाबा. जायला व्यापारी वगैरेला गाडवं विकून टाकली. मास्तरनं पैसे बँकेत ठेवले. ते 2 वर्ष गप बसलाय तिकडं. 2 वर्षांना आठवण आली त्याला. आला आणि मास्तर बी निघालता बदली करून. चांगला आहे म्हणून गाववाल्यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी सांगून बदलीच होऊ द्या नाही. बदली थांबली. मास्तर कटाड्यात गावला. गुरुजी भोंगडं खांड्या. गुरुजी तर काय तर म्हणला मी तुम्हाला 10 गाढवं देऊन गेलतो म्हणला. ती माणसं करायला सांगितली ती काय काय झालं? मी म्हणला तुला वेळ दिला जास्त आणि ती गाढवं इतकी हुशार लागली म्हणला. 6 महिन्यात म्हणला ती त्यातली 5-6 गाढवं म्हणला पररट्टात लागली. 2 पाकिस्तानात गेलीत. काय गेलीत? हा आणि मला एकटं उरलंय फक्त. इथं ढ होतं ते पण ते पण फौजदार झालंय आणि गडिंग्लजला नोकरी करते. काय करायचं सांगा. गडिंग्लजला नोकरी करते म्हटल्या गाढवाचा माणूस कसला केलाय हे बघायचं त्याच्या मनात. घोंगडं घेतलं खांद्यावर. तार 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 गडिंग्लज जवळ केलं. मग गुंडातनी पोलिसातनी बी ईर्ष्या असते. हो पोलीस संरक्षण करतात आणि गुंड म्हणतात संरक्षण करतात. तिथंच दरोडा घालायचा. कुठं असा दरोडा घातला होता की ती फौजदार असं विचारात पडलं तर काय त्याला माग गावना. कोणाला? खुर्चीत रेटून बसून ते आपलं विचार करायला असतं कसा दरोडा झाला असं. त्यात ह्यो आला खांद्यावर घोंगडं ठेवून. म्हणला तुझ्यासाठी लेखा एवढं प्रयत्न केले म्हणला. गाढवाचा माणूस करून तुला नोकरी लावा लागली आणि म्हणला तू म्हणला
मला विचारायच्या आधी इथं नोकरी तो लाज वाटत नाही का तुला म्हणलं. आधीच ते बिघडलेलं होतं. उठलं आणि कचाचा लाथा घातल्या त्याला. लाथा घातल्यावर कचेरीतनं बाहेर जावा का नको. तरी तो बेलदार म्हणला ही तुझी मूळची सवय आहे. एवढा दोष मास्तरनं राखला तुझ्यात. त्याचा या संसारात आम्हाला खपायची सवय लागली का नाही कर सांगा. जन तरी दे की गुंतले प्रपंच. मी मार खाला असं वाटतंय त्याला नाही पोचता. एवढा मास्तरनं दोष राखला एवढंच करते. स्मरण हे त्याचे त्याचे नाही म्हणूनही मागे परतले मन. हे संसारात दम नाही असं वाटलेलं आहे. घालणीचे रान देखून या. आता तुम्हाला जगातला सगळा हिशेब बघितला तर राजकीय दृष्ट्या सुद्धा जग खळबळलेलं आहे. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर किती माणसं उरतील आणि किती जातील हे काय संकेत सांगता येईल नाही. आधी ज्योतिषी पंचांग काढून बसल्या त्यात टायमात काहीतरी होणार म्हणून. त्यात आणि हे गोंधळ सुरू झालाय. काय झालंय आलं ना लक्षात. मग आता हे घालणीच राहणं आहे काय निवांत राहायचं राहणं आहे संसार. मोठी माणसं सत्ताधीश तुम्हाला संसारात गाड्यात माड्यात शोभून दिसतात का सुखी आनंद आहेत. तुमच्या देशातले सत्ताधीश आणि तुमच्या देशातले श्रीमंत माणसं ही त्या श्रीमंती शोभत्यात का सुखी आहेत. काय म्हणतात मी तेलाच म्हणतात घालणीचे रान. आता सुखी नाही कसं म्हणतोस. मी आल्यापासून 2 वेळ दूध पिऊन एकदा चहा पिऊन एकदा जेवून मोकळा झालोय. आता कुठे हातून टाकून निवांत पडणार सकाळ. काय काळजी आहे काय मला. काय नाही घरला आंघोळायचं म्हटलं तर कोणती इथं बारडीवर पाणी आणून देईल कुठं. मी उगाच धंदा काढा नाही हो. बीन म्हस पाळायच्या आधी बीन शान काढायच्या आधी दूध खायचं बुवा व्हायचं. काय घाण भरायची नाही. खरं आहे का खोटं आहे. तुम्हाला किती दूध देतात घरात एवढी घाण भरून. काय म्हणता मग माझं बरं का तुमचं बरं सांगा. तुकोबा म्हणतात म्हणून माझे परतले म्हणून मागं मन परतले माझं आता तिथनं. घालणीचे रान देखून या विठोबा रखुमार.
Hey!
इंद्रियाचा गाजी गोंधळ विठाई. आमच्या या शरीरात सगळ्या इंद्रियांचा गोंधळ आहे का निवांत आहेच इंद्रिय? माझा गोंधळ वेगळाच आणि कीर्तन सभेचे कवाचं काय घेऊन तुमचा गोंधळ वेगळाच. फोडी तसे डोळे अहंकार. एवढा अभ्यास करायचा चांगला करायचा का माहिती ऐकून घ्या सांगतो तुम्हाला. माणसं बरं का कोंबडी बरी? बरं कोणतं बघायचं. लवकर उठायचं तर कोंबडं नेम चुकीचे काय सांगा. कोंबड्यापासून 4 गोष्टी शिकाव्यात. लवकर उठायचं कोणाकडनं शिकावं? कोंबड्याकडनं. आम्हाला उठायची सवय नाही काय लवकर उठण्याची गरज नाही. बायकोच्या करीच निमी ज्ञानेश्वरी वाचून होईल 4ला उठले हो. उगाच मला सवड नाही ठगेच सगळं. आपलं 4 तांबे पाणी ओतून घ्यायचं. थंड म्हणजे झोप पळती. ऊन पाण्यानं झोप जास्त येते. हा सांगतो त्याच्या वेळेला थंड पाणी घ्यायचं ओतून तिकडं. लक्षात आलं ना? आणि झोप गेली की निवांत वाचीत बसायचं. कोंबड्याचा दुसरा नेम आहे एकटं खाईत नाही. तिसरा नेम आहे कष्टाचं खात आहे. काय म्हणता? एकटं काही नाही. खाया गावलं वाळवान गावलं काय करते? कॉक 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 करते. इकडली तिकडली सगळी कोंबडी बरी होते. शेवगुण चांगलाच आहे का नाही? आणि कष्टाचे म्हणजे उकरल्याशिवाय खाईत नाही. बघा फुकट खातं काय एका बाजून आता घातले. तुम्ही आता ताटावल्यावर एका बाजून जेवता तसं ते खातंय. ती लोकांच्या कष्टाचं का खायचं म्हणते ये उधरते. आणि लढाई करायची झाली तर बेशुद्ध पडत. खरं लढाई सोडणार नाही. संसाराचं काय बी हो. देह जावो अथवा राहो ही अवस्था भोगायसाठी. देह राहो अथवा राहो काय नुसतं भोगायसाठी आहे, सांगायसाठी आहे. कुणाला देवाला विचारून आला? असं शिकायसारखं काय ते घ्यावं माणसं. प्रत्येकाला मोठे मोठे झेंडे आहेत. रावणाला अहंकारानं सपवलं का कशाला सपवलं? कशानं सपवलं? अहंकारानं. पण लई अशा भानगडीत पडू नये. कुठली बी गोष्ट अति झाली का अडचण. बरं बळीराजा दैत्याच्या जातीतला होय का नाही? त्याला अति दान द्यायची सवय लागली. ते फसला का नाही? कोण मागील ते द्याचं आहे. बरोबर आहे. भूक परत द्यावं. काय द्या? विश्वामित्राला सगळं स्वप्नात मागितलं. हरिश्चंद्रानं दिलं. फसला का नाही? वचनानं मुडी बोलिले ते कुठं? मग तडजोडीची भूमिका थोडी व्यवहारात असावी. कुठली? मी असं चुकणार नाही अशा तऱ्हेचा एक अहंकार आहे का नाही? काय म्हणता? हरीतून निष्ठून निर्गुण आता परवानगी द्या. सगळा अभंग तुमचा तुम्ही वाचा सकाळी. हे सगळं तेच आहे. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं पुढं. तुका म्हणे देवा वासनेच्या 8 वासनेची 8 आहे.
तळपटे भोवताची काय झाले सगळी वासनेच्या आठीला जाऊन काय होणार काय होणार पाकिस्ताननं अतिक्रमण करून घेतलेलं 47ला ते जे म्हणतात द्यायचा धाडस पाकिस्तानचं नाही आणि लढाई केली तर अखंड देश ताब्यात राहील असं नाही तरी लढाईच्या भूमिकेवर ठाम आहेत का नाही राजसत्ता म्हटल्या वळकून करावं काय करावं वळकून करावं ना उन्हाही वळकून गेलं तर अवघड आहे बघा जाता जाता सांगतोय भैरव आहे ना मारुतीला एका नशीब नवस केलं शेतकरी होता माझ्यासारखा मस्त गाभण जाय ना म्हटला गाभण गेली हिचं सगळं पैसे खर्च करतो तुलाच म्हणला मग म्हशीचं पैसे खर्च करायचं का दुधाचं त्याला म्हस शिकायची पाळी आली बायकोला म्हणला कोंबडी दोन बांधून दे म्हणला पाय बांधून तर कोंबडीशाला म्हस शिकतात त्यातनं बाजार घेऊन या म्हणली ती अगं म्हणला म्हशीचे पैसे मारुतीला खर्च करायचे कुणाला आणि कोंबडी विकतो त्याचा बाहेर आणि तिथं गेल्यावर त्याला युक्ती सुचली कुठं बाजारात म्हस एक 70-12,000ची किमती होती कोंबडी बी 1,000 रुपयाला जातील अशी होती काय खरं त्यानं काय लावलं तिथं कोंबडी 70,000ला घेईल त्याला मस्त म्हणला 1,000 रुपयाला देणार असलं डोसका असलं तर वकील व्हावं प्रत्येक केस सांगावं कशाला जेपी केपी गेली लोकांनी त्यानं काय केलं मारुतीला माहिती आहे का बाजारात मग गिराकाला म्हणला की कोंबडी 70,000ला जोड जे घेईल त्याला मस्त 10,000ला देतो म्हणला मग आता तुझ्यासारखा शहाणा म्हणून हे बरं आहे का 80,000ला घेतलं तर कोंबडी बी म्हणला 10-1500ला यायचे नाहीत मज बी म्हणला 70-80,000ला यायचे नाही असं जे म्हणलं आम्ही पैसे दिला आणलं आणि आला देवळात मारुतीला म्हणला हे म्हशीचं पैसे तुला कोंबड्याचं मला चांगली भूमिका काढली का नाही काय म्हणतात म्हणून या संसारामध्ये अहंकाराच्या तिडीत गावल्यानंतर जीवाचा अध्यासात अडकले तुम्हाला मी आधीच अध्यास सांगितलंय म्हणून पहिला आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे त्या अज्ञानावर सुख आहे म्हणजे आत्मस्वरूपात वृत्तीने आत्म्यात ढकलाय आणि वृत्तीत झाला विक्षेप आणि इंद्रियाच्या नादाला लागून तुम्ही नेहमी सगळ्या जगात रात्र दिवस सुख उडीकता का काय उडीकता उगेच तुम्ही मोठ्यापणाने पाया पडता मी पाया पडून घेतोय तुम्ही 500 पोटासाठी पाणी पाजता उसात आणि आम्ही कीर्तन सांगता एवढाच फरक ना एकाचा कीर्तनाचा धंदा आणि एकाचा पाणी शितके करायचा धंदा ही विक्षेप म्हणायचं याला काय म्हणायचं विक्षेपात गेल्यावर ज्या वेळेला माणसं व्यवहार करतात सगळी पुराणं वाचायची त्यावेळेला कर्तव्यात आहे तेच करतात का डाव पडेल तसं करतात काय म्हणता बर बीजेपीतनं गप उद्धव ठाकरे अडकून राहिला असता तर बरं झालं असतं का आता बरं झालं मुख्यमंत्री होऊन पवाराचं दोघांचं एकदमच वाटू लागले म्हणता का त्याचे एकाच लागलं अवगुणाच्या हाती आहे अवघीच फजिती अवगुण म्हणजे पामरदशा आणि पामरदशे झाला व्यवहार जो आहे
तो मलदोषानं युक्त आहे. त्या मलदोषातनं बाहेर पडण्यासाठी भजन करण्याशिवाय तुमच्याकडे काय नाही माता. नाम मंत्र जप, पाप ताप जाईने जाय झाली या भेटी. हे आधी पाप सगळं घालवाय पाहिजे, तेव्हा अंतकरण स्थिर होईल. एवढी कीर्तन ऐकलीस, किती बो तुझ्या हाताकडनं गेलं. काय म्हणता, योग शब्द सगळ्यांचा सांगितला तर 4 तास काढायला पाहिजेस तू आता. काय म्हणतं, जमतंय. ऐकायचं नाही कीर्तन, त्याला किती द्यायचं, गोळा करायचं, प्रसादाला राखायचं, हेच ध्यान हाय. काय ध्यान आम्हाला परमार्थाचं, यालाच विक्षेप म्हणतात. शांत चित्तानं ऐकायचं तर मलदोष निवृत्त झाल्याशिवाय नाही. पाप जायला पाहिजे. कधीतरी पाप गीर जाईल. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कृपा. ज्याने फेडियाला मलदोष, मळ म्हणजे पाप हा दोष गेला, दृष्टी दाखविला. आता तुम्हाला सांगतो, आवरण निवृत्तीसाठी श्रवण करायचं आहे. काय राहिलंय, विक्षेपातनं बुद्धी शांत झाली. म्हणतात हे सगळा विक्षेप बघितला संसारातला, मनवणी माग परतले मन. काय काय म्हणे, घालणीचे रान देखून या. संसारातलं दुःख कळल्यानंतर जीव माघार घेईल. आम्हाला संसारातलं दुःख कळलंच नाही अजून, का कळलंय. काय म्हणताय, म्हणून तुम्हाला गोष्ट सांगितली. वडाची लाथा घातल्या, कळल्या नाही. लाथा घातल्या दुखला असेल का नाही, तर काम करून करून शिन येतोय का नाही. पुढचं कौतुकच करायचं का लाथा घातल्या तर. त्यानं मास्तरचा दोष काढला. काय म्हणून, गाढव असताना लाथा मारीतस, फौजदार झाले ती तुझी सवय गेली नाही म्हटलं. तसं आम्हाला तसं त्रास वाटतोय काय आनंदच वाटतोय त्या बेलदारासारखा. अजून संसारात मन परतले का अजून करावंच असं वाटतंय, असं विचारतोय आता मी. मग आता ते तुकोबाराय पुन्हा सांगतात, विषयी उडी उरली जीव करून याची की रूप दे नारायणी भाव पाहून टावून. कोण सुख धरले संसारी पडोनी, काळाची हाडी माप्या लागली शरीरी. झाली यावरी सळेवरी बापुडी होतील शेवटी. आयुष्या सवी झाल्या तुटी भोगिले मागे, पुढे कोटी होईल भीती. काय गुंतले घाना बांधून डोळे, मागे जोड्या हरतेने पुढे. काय चालीले विजेतेकडे दुःखे आरंभळे भुगतात, अशी आमची फजिती झालेली आहे. म्हणून ते सांगतात, जन तरी देखील गुंतले प्रपंची, स्मरण हे त्याचे नाही. मनवणी मागे परतले मन, घालणीचे रांदे कोणिया पुढं. इंद्रियाचा गाजी गोंधळी ठाई, फुडी जसे डोई अहंकार. गोवाला मी चांगलं कीर्तन सांगतोय, असा अहंकार आहे, गाण्यात अहंकार आहे, वाजवून अहंकार आहे. संसार करणार सगळ्यांना अहंकार आहे. अहंकारात कोण सुटत. अहंकार गेला हे माणूस देव होतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तेही वारकरीच अहंकार घाली होती, दुसरं कोण घालणार. याच्यासाठी इंजेक्शन नाही आलं. काही लस निघाले का याच्यावर अहंकार घालवायसाठी नाही. तिसरी गोष्ट तुका म्हणे देवा वासनेच्या आटे. वासनेत असं करायचंच असते जीवाच्या. झाली तळपटे भूताची, म्हणवणी मागे. हे सगळं बघून परतले मन. कुणावर बोलतात, घालणीचे रान देखोनिया. नुन्नेचे पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विनसे. ते तुझे देणे तुझ्या समोर कोणी पाहिजे. झालो तराई पांडुरंगा विठोबा रघुमाय.
तुका म्हणे देवा वासने जाते तुका म्हणे देवा वासने जाते तुका म्हणे देवा वासने जाते तळपटे बहुतांची झाली तळपटे बहुतांची झाली तळपटे बहुतांची धडवली आले मन म्हणून मागे परत मन म्हणून मागे परतले मन म्हणून मागे परतले तळपटे बहुता
विठ्ठल जय जय